श्री व्यंकटेश एजन्सी सर्व प्रकारचे फर्निचर व होम अप्लायन्सेस होलसेल दरात उपलब्ध। सोफा, कपाट, पलंग, ड्रेसिंग टेबल, फ्रीज, कूलर, बेडरूम सेट, टीव्ही, डायनिंग टेबल, टीव्ही युनिट, मंदिर, बॅटरी, इन्व्हर्टर, पंखे, हीटर, वॉटर फिल्टर, रिवाइविंग चेअर, कम्प्युटर टेबल, लग्नाचा पूर्ण बस्ता उपलब्ध। उच्च दर्जा आणि वाजवी रेट हीच आमची विशेषता। श्री व्यंकटेश एजन्सी, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुसद रोड, दिग्रस। संपर्क मोबाईल क्रमांक 9890868492। नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिव्यांगपणावर व हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत राजश्री धनराज राठोडने मिळवले अनेक पदक। राजश्री राठोड जाणार बँकॉकला। ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवण्याचा राजश्रीने व्यक्त केला दृढ आत्मविश्वास। वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी अपघातामध्ये एक पाय कायमचा गमावला तर दुसऱ्या पायाला गंभीर दुखापत झाली, परंतु परिस्थितीशी व दिव्यांगपणावर मात करून शाळेचे, परिवाराचे, गावचे, राज्याचे व देशाला नावलौकिक मिळवून देण्याचा प्रचंड आत्मविश्वास बाळगून प्रचंड मेहनतीने आर्चरी अथवा धनुर्विद्यामध्ये राज्यस्तरावर असो की देश स्तरावर अनेक पदके प्राप्त केले ते दिग्रस तालुक्यातील कळसा येथील राजश्री धनराज राठोड या दिव्यांग युवतीने। राजश्री ही मोहनाबाई कन्या शाळेची 12वीची विद्यार्थिनी आहे। दिव्यांग असून सुद्धा दररोज ती कळसा येथून दुचाकी सायकलने दिग्रस येथील भीमाबाई शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेण्याकरिता ये जा करते, तर पुसद बायपास रोडवर असलेल्या तालुका क्रीडा संकुल येथे सुद्धा सायकलने ती दिग्रस ते कळसा जात असते। दिग्रस ते कळसा जाताना चिंचोलीचा जो चढ आहे तेथून सायकलने प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते, परंतु केवळ एका पायाच्या बळावर राजश्री सहजरित्या तो चढ पार करते। आशियाड स्पर्धेत व ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मला देशाला सुवर्णपदक प्राप्त करून द्यायचेच या उद्देशाने आर्चरीच्या मैदानात राजश्री उतरली आहे आणि पुढील महिन्यात बँकॉक येथे होणाऱ्या स्पर्धेत ती खेळायला जाणार आहे। दिव्यांग व घरची हलाखीची परिस्थिती आडवी यायला नको म्हणून राजश्री सहकार्याची अपेक्षा करते आहे। आई व वडील शेतमजूर असताना सुद्धा व एक पाय नसताना सुद्धा देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा मानस राजश्री राठोड उराशी बाळगून आहे। मोहनाबाई कन्या शाळेचे पर्यवेक्षक गजानन गोटे यांनी तिच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे। माझे नाव राजश्री राठोड आहे। मी मोहनाबाई कन्या शाळा दिग्रस या शाळेत 12वीला आहे, आर्टला। आणि माझा लहानपणी जेव्हा मी 5 वर्षाची होती तेव्हाच माझा ॲक्सिडेंट झाला होता। माझा एक पाय गेला आणि एक पायाला जखम झाली। मी आता नॅशनलमध्ये कंटिन्यू 3 नॅशनल झाले आहे माझे। आता हे इंटरनॅशनल आहे आणि आता 2026मध्ये 28 तारखेला थायलंड येथे होणार आहे। खेलो इंडियामध्ये मला ब्रांझ मेडल आहे आणि लगातार 23, 24 आणि 25मध्ये नॅशनल खेळली आहे। मला ब्रांझ मेडल आहे तिन्ही नॅशनलमध्ये। आणि आता मी पुढे ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहे आणि येणाऱ्या 2028च्या ऑलिम्पिकमध्ये मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करील। 2028च्या ऑलिम्पिकसाठी आता तयारी चालू आहे। येणाऱ्या इंटरनॅशनल यूथ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियन गेम्ससाठी माझी तयारी चालू आहे आणि माझे प्रयत्नही चालू आहे। जेव्हा मी 10वीत होती तेव्हा माझी एक मैत्रीण होती, प्रियंका राठोड। त्यांनी मला सांगितले की आर्चरी हे तुझ्यासाठी बेस्ट होईल। मग सुरेंद्र सरांनी मला प्रोत्साहन दिले आणि सांगितले की तू आर्चरी कर आणि तुला याच्यातनी चांगले हे मिळेल। मग सरांनी मला कोचिंग दिली। सरामुळे मला आर्चरीमध्ये आवड निर्माण झाली आणि प्रत्येक मतलब मोटिवेशन म्हणजे सुरेंद्र सर मला प्रत्येक गोष्टीत मोटिवेट करतात आणि त्यामुळे मला आर्चरीत आवड निर्माण झाली आणि मी 10वीत असताना मी आर्चरी जॉईन केली। आता मला 3 वर्ष झाले आहे कंटिन्यू आर्चरीमध्ये आणि हे
वस्तू खूप महाग आहे, त्यामुळं काही वेळे वाटले होते की नाही जमणार, पण जे सर आहे सरांनी मला सगळं साहित्य उपलब्ध करून दिल्यात आणि इंडियासाठी रिप्रेझेंट करल अशी सरांची इच्छा होती आणि ते आता स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि मी माझ्याकडून खूप प्रयत्न करते की जे जे स्वप्न आहे सरांचे ते मी पूर्ण करल आणि मेडलही आणल. आता घरची तुझी हलाखीची असताना तुला आई वडील आणि परिवाराकडून प्रोत्साहन मिळालं का? आई वडिलांची परिस्थिती नव्हती तेवढी. 3 लाखाचा धनुष म्हणजे खूपच महाग. आई वडील शेतमजुरी करतात, तर तेवढी परिस्थिती नव्हती, म्हणून गव्हर्मेंटकडून जे भेटले साहित्य त्यातूनच मी खेळली आणि त्यातूनच माझं हे होणार आहे. मी सरकारकडून जे भेटल त्याची अपेक्षा करते आणि समाजाला काय आणि आव्हान मी देशाचं नाव रोशन करत आहे आणि देशाच्या बाहेर खेळायला जात आहे. सर्व सामाजिक संघटनांना विनंती करते की मी एक दिव्यांग खेळाडू असून माझी हेल्प करावी, मदत करावी. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.